लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे। आता ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे बहिणींनो, आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा असं आवाहन केलं आहे। जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। थांबा लाडक्या बहिणींनो, आज 1 एप्रिल आणि आज जर मार्चचे 1500 रुपये खात्यात आले नाहीत तर 10 एप्रिल पर्यंत 1 रुपयाही मिळणार नाही। उद्यापासून अधिवेशन, त्यामुळे आत्ताच ही माहिती ऐका आणि तुमचे पैसे सुरक्षित करा। राज्यातील सर्व 72 लाख लाडक्या बहिणी आज आनंदाने नाचू लागले आहेत, कारण त्यांना डबल लाभ मिळायला सुरुवात झाली आहे। परवा सोमवारी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यावर सरकारने सोडले आणि आज बुधवार 1 एप्रिल रोजी ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नव्हते त्यांना पैसे सोडण्यास परत एकदा सुरुवात करण्यात आली आहे। हे ऐकताना मनात एकच विचार येतो, अखेर दिवस उजाडला। कारण या पैशांची वाट पाहताना किती बहिणींचे डोळे थकले होते, किती जणींनी रात्री झोपेत सुद्धा याच विचाराने जागवलं होतं, त्या सगळ्यांसाठी आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून शनिवारपासून पैशांचे वितरण सुरू झाले होते। काहींना फक्त फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळाले, काहींना फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये मिळाले, तर काही बहिणींना अजूनही 1 रुपयाही मिळाला नाही। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की ज्या बहिणींनी केवायसी पूर्ण केली आहे आणि ज्यांना परवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना आज बुधवारी 1 एप्रिल रोजी मार्च महिन्याचाही हप्ता सोडण्यात येत आहे। 15 जिल्ह्यांना हा निधी देण्यात आला असून स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांना 4,700 कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला परत एकदा बँकेत जाऊन मार्च महिन्याचे 1500 रुपये काढून आणावे लागणार आहेत। आज बुधवारी ज्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सोमवारी मिळाला आणि मार्चचे 1500 रुपये का नाही आले याची आतुरतेने वाट पाहत होता, त्यांना या 15 जिल्ह्यांतील 120 ते 140 तालुक्यांमध्ये आज पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं आहे। ही 100% खरी बातमी आहे आणि ती ऐकताना किती बहिणींच्या मनातील काळजी क्षणात उडाली असेल। तुम्ही म्हणाल, फेब्रुवारी आणि मार्च एकत्रच 3000 रुपये द्यायला काय होतं? आम्हाला 2दा बँकेत जायला वेळ नसतो, उन्हाळा आहे, कामे आहेत। हे ऐकणे स्वाभाविक आहे आणि हा रागही समजतो। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याचे उत्तर दिले, आमच्याकडे पाहिजे तेवढा निधी एकाच वेळी उपलब्ध नव्हता। फक्त फेब्रुवारी महिन्यासाठी 4,700 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळाले होते। देशात महागाई वाढली आहे, जागतिक परिस्थिती बिकट आहे, गॅस आणि पेट्रोल खरेदीसाठी सरकारला पैसे लागत आहेत, त्यामुळे 2 टप्प्यात पैसे देण्याचा निर्णय घ्यावा लागला। हे ऐकताना नात्यांमध्ये एक समजुतीची भावना येते। सरकारही संकटात आहे, पण बहिणींना विसरले नाही। अनेक महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारले की 3000 रुपये देतो बोलता फक्त 1500 देता, हे का? या प्रश्नावर साहेबांनी लाडक्या बहिणींची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितले, सोमवारी फेब्रुवारीचे 1500 रुपये पाठवले, आज बुधवार 1 एप्रिल मार्चचेही 1500 रुपये 15 जिल्ह्यांमध्ये जमा करायला सुरुवात केली आहे। लवकर पैसे काढून घरी घेऊन या। हे शब्द ऐकताना मन हलके होते, कारण नेत्याने चूक मान्य केली आणि वचन पाळण्याचा प्रयत्न केला। हेच खऱ्या नात्याचे लक्षण आहे। काल मंगळवारी पैसे का मिळाले नाहीत? कारण काल महावीर जयंती होती। सरकारी सुट्टी असल्याने बँका बंद होत्या आणि पैसे जरी सोडले असले तरी मेसेज आले नाहीत। म्हणूनच आज एकनाथ शिंदे साहेबांनी 4700 कोटी रुपयांचा निधी सकाळी मंजूर केला आहे आणि थेट बँक खात्यावर मार्चचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणी आज पोस्ट आणि स्टेट बँकेत गर्दी करताना दिसत आहेत। काहींना फेब्रुवारी आणि मार्च असे 3000 रुपये एकत्र मिळाले आहेत। काही बहिणी वाट पाहत आहेत की मार्चचे 1500 अजून आले नाहीत, येतील का? त्यांच्यासाठीच आजचा दिवस खास आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी 15 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली असून स्पष्ट ऑर्डर दिली आहे की आजच कसल्याही परिस्थितीत पैसे वाटून टाका, कारण उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि 10 एप्रिलपर्यंत पैसे वाटप होणार नाही। हे ऐकताना एक वेगळीच घाई मनात येते, कारण आज जर चुकले तर 10 दिवस वाट,
त्यामुळे आजच सर्व तयारी करा. आजच्या वाटपासाठी फक्त 2च अटी आहेत. 1. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि 2. KYC केलेली असावी. या 2 अटींमध्ये बसत असाल तर आज मार्चचे 1500 रुपये तुमच्या खात्यात येणारच. आता एक महत्त्वाचा प्रश्न. फेब्रुवारीचा हप्ता सर्वांना मिळाला म्हणून मार्चचाही सर्वांना मिळेल का? तर तसे अजिबात नाही. हे ऐकून मन जड होते, पण हे सत्य आहे. फेब्रुवारीचा हप्ता कोणत्याही अटी पात्रतेशिवाय खात्यात सोडण्यात आला होता, पण मार्च महिन्याचा हप्ता 5 अटी पात्रतेनुसारच जमा होणार आहे. सरकारने स्पष्ट केले, कोणत्याही पात्र बहिणीवर अन्याय होणार नाही. पण ज्या बहिणी योजनेत बसत नाहीत, सरकारचे नियम पाळत नाहीत, त्यांना 1 रुपयाही दिला जाणार नाही. जवळपास 17 लाख लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, पण मार्चच्या हप्त्यासाठी अडचण येणार आहे. या 17 लाख बहिणींमध्ये तुमचा नंबर येऊ नये यासाठीच ही माहिती जाणून घेणे आत्ता अत्यावश्यक आहे. बहिणींनो, काळजी करू नका, बिनधास्त रहा. तुम्हाला तुमच्या हक्काचे मार्चचे 1500 रुपये मिळणार आहेत. फक्त 3 गोष्टी असायला हव्यात. पहिली, KYC केलेली असावी. दुसरी, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. तिसरी, काल फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आलेला असावा. जर काल फेब्रुवारीचे 1500 रुपये आले असतील तर पुढील 5 ते 10 मिनिटात मार्चचेही 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. मोबाईल हातात घेऊन बसा, मेसेज येणारच. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या बहिणींना सर्वात आधी पैसे येतात. त्यांनी लगेच बँक बॅलन्स तपासा. बहिणींनो, एक महत्त्वाची सतर्कतेची बाब सांगायची आहे. तुमच्या बँक खात्यावर चोरांची नजर आहे. जळगाव आणि बीड जिल्ह्यातील 2 लाडक्या बहिणींसोबत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एकीचे वय 45, दुसरीचे 50. त्या फेब्रुवारीचा हप्ता काढायला बँकेत गेल्या होत्या. बँकेत KYC करायला सांगण्यात आले. लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आणि बँकेची KYC वेगळी. त्या बहिणी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स काढायला गेल्या आणि त्याच दुकानात त्यांच्या बँकेची सर्व माहिती चोरीला गेली. त्यानंतर त्यांच्या खात्यात येणारे पैसे चोरांच्या खात्यात जाऊ लागले. हे ऐकताना काळीच पिळवते. इतक्या कष्टाने मिळवलेले पैसे असे चोरले जातात, हे किती वेदनादायक आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी तुमचे लाडके भाऊ अत्यंत महत्त्वाची सूचना दिली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे कोणालाही देऊ नका. फक्त अत्यंत विश्वासू आणि ओळखीच्या व्यक्तीकडूनच झेरॉक्स काढा. अनोळख्या नंबरवरून येणारे फोन उचलू नका आणि उचलले तरी बँक संबंधित कोणतीही माहिती देऊ नका. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनोळख्या लिंकवर किंवा PDF वर क्लिक करू नका. यातूनच खाते वळवले जाते. तुमचे 1500 रुपये तुमचे राहायला हवेत, दुसऱ्याचे नाही. ही काळजी घेणे म्हणजेच स्वतःच्या हक्काचे रक्षण करणे आहे. आता सांगतो कोणाला मार्चचे पैसे मिळणार नाहीत. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी जमिनीची अट लावण्यात आली नव्हती, पण मार्चसाठी ती अट लावण्यात आली आहे. म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर असलेली जमीन आता तपासली जाणार आहे. KYC करताना त्यांची सही का घेतली होती ते आता स्पष्ट होते. सरकार म्हणते महिला घरात असतात, त्यांचे उत्पन्न कमी असते, पण पती किंवा वडिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर कुटुंब श्रीमंत मानले जाते. म्हणूनच अशा महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही, जरी फेब्रुवारीचा मिळाला असला तरी. हे जाणून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून अनावश्यक तणाव टाळता येईल. आज प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे. 15 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकात 5 जिल्हे. एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना खडसावून सांगितले, फास्ट पैसे द्या. आम्ही पैसे सोडतो, महिला वाट पाहत राहतात, हे थांबायला हवे. DBTच्या 2 मशीन लावण्यात आले आहेत, जेणेकरून जलद वाटप होईल. खेड्यात राहणाऱ्या बहिणींनो, रेंज कमी असेल तर मेसेज उशिरा येतो, पण पैसे खात्यात येऊनही असू शकतात. Google Pay किंवा फोनपेवर बॅलन्स तपासा. मेसेजची वाट पाहत बसू नका. आता सांगतो आजच्या 15 जिल्ह्यांची यादी. लक्षपूर्वक तुमचा जिल्हा शोधा. जळगाव जिल्हा, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल, अमळनेर, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, भोडवड या तालुक्यांतील बहिणींना आज पैसे मिळणार आहेत. जालना जिल्हा, अंबड, बोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यांतील पैशांचे वितरण होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्हा, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या भागातील बहिणींना पैसे मिळणार आहेत. नंदुरबार जिल्हा, नवापूर, शहादा, तलोदा, अक्कलकुवा, अक्राणी, बडगाव या तालुक्यांतील वाटप होणार आहे. नांदेड जिल्हा, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हादगाव, हिमायतनगर, कंधार, लोहा या भागातील बहिणींना आज पैसे येणार आहेत. नागपूर जिल्हा, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर या तालुक्यांतील वाटप होणार आहे. नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यांतील ज्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केले आहे आणि KYC केली आहे त्यांनाही
पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. बहिणींनो, आणखी एक आनंदाची बातमी, सरकार एक मोफत गॅस सिलेंडर देणार आहे. फक्त एक अर्ज करायचा आहे आणि 24 तासात गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. कोणत्या योजनेअंतर्गत कोणता अर्ज भरायचा याची माहिती लवकरच मिळेल. आज जे पैसे मिळाले त्याचाच उपयोग करा, कुटुंब सांभाळायला, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, कारण हे पैसे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. ज्यांचे मागील हप्ते जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरचे अजून रखडले आहेत त्यांच्यासाठी ही एक सोपी गोष्ट सांगायची आहे. तुमची माहिती अंगणवाडी केंद्रावर पुन्हा एकदा तपासा. नारी शक्ती ॲपवरून किंवा बँक केंद्रावर जाऊन दुरुस्ती करा. एकदा फॉर्म पात्र झाला की मागचे सगळे रखडलेले हप्ते एकत्र खात्यात जमा होतात आणि तो क्षण किती आनंदाचा असतो हे शब्दात सांगता येत नाही. लाडक्या बहिणींनो, या माहितीची खरोखरच गरज असलेल्या प्रत्येक बहिणीपर्यंत ही बातमी पोहोचवा. व्हॉट्सॲप, फेसबुकवर शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने एखाद्या बहिणीचे 1500 रुपये वाचू शकतात. तुम्हाला पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.